नमस्कार, मी आशिष VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुमचं स्वागत करतो। बघूयात बातम्या विस्तारित स्वरूपात। गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात संपूर्ण शहरात अबाल वृद्ध लवकरच बाप्पाला विराजमान करणार आहेत। याच उत्सुकतेने शहरातील मूर्तिकार सुद्धा उत्साही आहेत। मात्र अर्धसत्य या VCN न्यूजच्या विशेष बातमीपत्रात आज स्थानिक प्रशासनामुळे या उत्साही वातावरणात कशा प्रकारे विरजण लागतंय ते जाणून घेऊया। स्थानिकांच्या समस्या व मूलभूत गरजांवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी कुशल लोटे यांनी। अमरावतीमधील प्रभाग क्रमांक 21 बडनेरा अंतर्गत येणाऱ्या MIDC जवळील नवदुर्गा विहारात रस्त्याची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे। VCN न्यूजची ही विशेष बातमी। संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका बाप्पा याच्या आगमनाची तयारीला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात गणपती उत्सव साजरा केला जातो। प्रत्येक घरी 10 दिवसाचा गणपती उत्सव सोहळा मोठ्या हर्षोल्लासात साजरा केला जातो। तसेच युवा वर्ग आपल्या परिसरात सुद्धा गणपतीचे मंडळ तयार करून गणपती बाप्पाला त्या मंडपात विराजमान करून 10 दिवस मोठ्या जोशात आणि हर्षोल्लासात हा उत्सव साजरा करतात। आता गणपती बाप्पाच्या आगमनाला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत। सर्वत्र व्यापारी या उत्सवाची जोरदार तयारी करतायत। मात्र सर्वात महत्त्वाची या उत्सवातील बाब म्हणजे विघ्नहर्त्या गणरायाची सुंदर व सुबक मूर्ती तयार करण्याचे कार्य हे प्रथमतः महत्त्वाचं। कारण गणपती उत्सवात सर्वात महत्त्वाची असते ती बाप्पाची मूर्ती आणि बाप्पाच्या मूर्ती तयार करण्याचे कार्य मूर्तिकार हे मोठ्या मेहनतीने आणि निष्ठेने करीत असतात। आपल्या शहरात असे अनेक मूर्तिकार आहेत जे गणपतींच्या वेगवेगळ्या मूर्त्या तयार करतात व आपल्या संसाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी पूर्ण वर्षभर ते गणपती उत्सवाची आतुरतेने वाट बघत असतात। कारण याच उत्सवात ते बाप्पांच्या वेगवेगळ्या आकारांना आपल्या कलेतून सुंदर अशा मूर्त्यांना आकार देतात आणि त्या सुंदर मूर्तींना बघून आपण त्या मूर्ती विकत घेऊन त्या आपल्या घरात काही मंडपात विराजमान करतो। अमरावतीमध्ये MIDC रोडवर नवदुर्गा विहारमध्ये सुद्धा अनेक मूर्तिकार गेल्या 3 महिन्यांपासून बाप्पांच्या मूर्त्यांना आकार देत आहेत। रात्रंदिवस मेहनत करून ते ह्या मूर्ती सजवतायत आणि बाप्पाचे भक्त या मूर्ती घेत आहेत। मात्र हे सर्व सोयीस्कर जरी वाटत असलं तरी हे अर्धसत्य आहे। आज VCNची टीम जेव्हा या कुंभारवाड्यात या मूर्तिकारांना भेटायला गेली तेव्हा तिथली दयनीय अवस्था बघून असं वाटत होतं की आपण खरंच अशा अमरावती शहरात उभे आहोत का जिथे 88 नगरसेवक, महानगरपालिका आयुक्त, आमदार, खासदार हे या शहरात स्मार्ट सिटीचा दर्जा देण्याच्या तयारीत आहे। वरून दिसणारी ही सुंदर अमरावती आतील भागात फिरल्यावर काही वेगळीच प्रतिमा आपल्या समोर उभी करते। संपूर्ण अमरावतीमध्ये विकासाची कामे सुरू आहेत अशी बोंब ठोकणारे भाजपाचे महापौर, स्थायी समिती सभापती यांना या प्रभागातील परिस्थिती का दिसत नाही हे विशेष। या कष्टाळू लोकांचा उदरनिर्वाह या बिकट परिस्थितीत कसा चालणार? अहो, ज्या रस्त्यांनी धड चालायला सुद्धा जमत नाही त्या रस्त्यावरून काही दिवसांनी येणाऱ्या बाप्पाला भाविक कसं काय आपल्या डोक्यावर घेऊन जातील? या परिसरातील नागरिकांनी जेव्हा आमच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांची समस्या ऐकून मन खिन्न झालं। रस्ता झालता 10 वर्ष अगोदर झालता, 8 वर्ष अगोदर। अच्छा, आता नगरसेवकांना भेट आले होते का नगरसेवक? नाही, बस इलेक्शनच्या वेळेस आले होते। बस सहानुभूती देतात, आम्ही रोड करू, आम्ही समजी सर्व्हिस नाल्या व्यवस्थित करून देऊ। इलेक्शनच्या वेळेस येतात, इलेक्शन निवडणं झालं त्यांचं, बस आपला पैसा गोळा जमा केला, इलेक्शनला जेव्हा पैसा निघाला तेव्हा लावून घेतात। इकडे 5 पण पुन्हा येऊन तुम्ही गेले होते का नगरसेवकाला भेटायला गेले होते? नगरसेवक भेटायला गेले होते, आले होते इथं, आम्ही करतो म्हणे। प्रभाग क्रमांक कोणता आहे? 20 प्रभाग क्रमांक 20 आहे। 20 प्रभाग क्रमांक। अच्छा, आता इथे मूर्तिकार आहेत सगळे जास्तीत जास्त? आता तुमच्या इकडे पूर्ण किती जण येतात मूर्त्या घ्यायला अमरावतीतलं? पूर्ण म्हणजे कमीत कमी 1000 मूर्ती इथून जात असेल आहे ना? 2-3 हजार मोठ्यावाल्या। सर्व्हिस गल्ली तर काढलीच नाही 20 वर्षापासून सर। तशीच आहे, सर्व्हिस गल्ली नाही आहे। नगरसेवक तर आजपर्यंत येऊन बी नाही पाहिला नगरसेवक। त्यांना माहिती नसतं कुमारवाडा कुठे आजपर्यंत पाहिला नाही नगरसेवक। झाडण्यावाला नाही आहे, इलेक्शनच्या वेळेस पाहायला गेले। माझ्या मोहल्ल्यात ज्यापासून आलो त्यापासून माझ्या मोहल्ल्याची दुरस्ती कोणच नाही केली। सुनील काळे नाही, कोणीच नाही। माझा हा मोहल्ला दुरस्ती कोणच नाही केला। माझ्यापासून या लोकांसाठी गंदगी हे आमच्यापासून दृष्टी काय, हे गंदगी आमच्या नाल्या सभा कोणीच करू शकत नाही।
तेच विचार करतात या कसं यावं म्हणते आम्ही रोड पाहून वापिस चालले रोड जाते पाहून वापस चालले जाते मग त्याच्यात नुकसान होऊन राहिलं तुमचं. मूर्त्या तुटून राहिले, गिराईक येऊन नाही राहिले, तिकडे गाड्या येऊन नाही राहिले, वापिस चालले तिकडून गिराईक सगळे येऊन नाही राहिले. कसं आहे म्हणते कोणते नगरसेवक आहे म्हणते या रोडमध्ये कंप्लेंट करत नाहीत कोणते. इथे मग दवाखान्याची व्यवस्था केली त्या एरियातली काहीच नाही आहे. शाळा कुठे आहे महानगरपालिकेची? बाहेरच जावं लागतं. लहान मुलांना सोडून द्यावं लागतं, रोड जाता येत नसते. आता पावसाळा लागला, साफसफाई काहीच नसते. काहीच नाही. उन्हाळ्यात जवळपास 10 वर्ष झाले, 10 वर्षापासून एकही झाडू मारणारा आला नाहीये. नाली सभा करत सुद्धा आलेला नाहीये. खाली रस्त्या पडल्या, तसेच आहे अजूनही. म्हणजे प्रभाग क्रमांक 20 मध्ये इतक्या वर्षापासून काहीच नाही. काहीच नाहीये. बंडेराव विभाग आहे. ठीक आहे. नाली सड भरेल आहे नाली. या मूर्तिकारांना प्रशासनाकडून कधीच मानधन मिळत नाही किंवा सवलत सुद्धा दिली जात नाही. नका देऊ तुम्ही यांना सवलत, ती तुम्ही तुमच्यासाठी तुमच्या परिवारासाठी ठेवा. हे स्वाभिमानी लोक आहेत. ते प्रशासनासमोर भीक मागत नाही, परंतु त्यांना लागणाऱ्या मूलभूत गरजा तर पुरवा, जो की त्यांचा हक्क आहे. बाप्पाची मोठी मोठी आणि सुंदर अशा मूर्त्या इथे बनवल्या जात आहेत. अत्यंत आकर्षक मूर्त्या तयार होत आहेत. या सर्व मूर्त्या गणपती मंडळ वेगवेगळ्या वाहनांमधून बसवून मिरवणूक काढणार आहेत. दरवर्षीपेक्षाही चांगली मूर्ती आणि चांगली मिरवणूक काढण्याच्या मंडळातील युवकांचा संकल्प असतो. मात्र जेव्हा हे युवक या मूर्तिकारांपर्यंत पोहोचणारच नाही, तर हे सर्व घडणार कसं? व्हीसीएनशी संवाद साधताना एक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की त्याला काय त्रास होतोय. तिची मूर्ती बुक करायला आलो, म्हणजे 2-3 जण आलो आम्ही, म्हणजे मूर्ती बघायची होती. तर इतका रस्ता खराब आहे इथे, तुम्ही बघून घ्या इथे. आणि असं नाही, आम्ही 4-5 वर्षापासून इथे मूर्त्या घ्यायला येतो. आम्हाला त्रास होतो, नेहमी दरवर्षी त्रास होतो. मी यांना म्हणतो पण मूर्तिकारांना की बा तुम्ही काय करत काही नाही. 4-5 वर्षानंतर नाही आहे, इथं अतिक्रमण जास्त असल्यामुळे हे परिस्थिती निर्माण झाली आहे. काय जर असं आहे, गाडी जर गाड्यांचं सोडूनच द्या. काय करायला पाहिजे, काहीतरी सरकारने काहीतरी करायला पाहिजे, कोणीतरी काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे आता तुम्ही जे मूर्त्या घेऊन जाल तर ते तुम्हाला हातात उचलून घेऊन जावं लागेल ना. एवढा म्हणजे मोठा चप्पलही घालू शकत नाही दादा, अशी गोष्ट आहे इथची. इथं 25 फुटाचा रोड आहे, हो इथं फक्त 10 फुटाचा रोड आहे इथं. आज हा तरुण या प्रशासनाला विनवणी करतोय, काहीतरी करा या लोकांसाठी, कधी तर सुधरा. फक्त लोकांच्या सेवेसाठी. लोकांच्या सेवेसाठी आम्ही नेहमी तत्पर राहणार अशी खोटी आश्वासने नका देऊ. खरंच काहीतरी करा. जागे व्हा. सर्व प्रशासकीय कर्मचारी आणि राजकीय पुढाऱ्यांनो, बघा काय आहे या परिसराची दयनीय अवस्था. ना रस्ते, ना नाली. कसं राहावं या लोकांनी, आणि का बरं द्यावं तुम्हाला निवडून? स्वच्छ अमरावती सुंदर अमरावतीचा नारा देणं फार सोपं आहे, पण यांचा आर्त टाहो ऐका आणि करा जरा त्यांना मदत. नाहीतर हे तळागाळातले कलाकार जे खरंच अमरावतीची शान आहेत, ते सर्व अमरावती सोडून पलायन करतील किंवा आपली कलाकारी सोडून बेरोजगार होतील. ऐका काय म्हणते इथली जनता, किती बद्दुआ देत आहेत. 21वाला म्हणते मायाच्यात नाही, 20वाला म्हणते मायाच्यात नाही. म्हणजे आम्हाला नगरसेवक म्हणजे आहेच नाही. महानगरपालिकेत गेलो, लिस्ट दिल्या, नावं दिल्या, कलेक्टर ऑफिसवर गेलो, सगळ्या ठिकाणी गेलो. काय म्हणते ते? काय म्हणते करून देऊ म्हणते, तुमच्या नगरसेवकाला म्हणा. आमच्या नगरसेवकच नाही, आमचा कोणी तर कोणाला म्हणा. तर किती वर्षापासून हे रस्ते नाल्या नाही आहे? लय वर्षापासून झाले असेल, 20 वर्ष 25 वर्ष, जसं इतर आलो तसं. तेव्हापासून नाहीच आहे, काहीच नाही आहे बिलकुल. साफसफाई वाले कधी येते का? कधीच नाही आले तर आले ते करते पक्की नाली, आणि नाली आमच्यात नाही आहे म्हणते साफसफाई वाले. संपूर्ण विदर्भात या परिसरातून गणपती दुर्गादेवीच्या मूर्ती पाठवल्या जातात. मात्र या कलाकारांसाठी या नगरसेवकांना किंवा प्रशासनाला कधीच कौतुक वाटलं नाही. कुठे गेलेत महानगरपालिकेने निवडलेले स्वच्छता दूत? ते तरी ऐकतील का या नागरिकांच्या समस्या? अमरावती शहरातील हे घाणेरडं दृश्य व्हीसीएननी आपल्या बातमीतून यासाठीच फक्त दाखवलंय की या यातना सहन करणाऱ्या कलाकारांना न्याय मिळावा. जसे त्यांच्या मूलभूत गरजा, रस्ते, नाल्या, परिसरातील साफसफाई हे लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात. बघूया आता तरी महानगरपालिका प्रशासन, MIDC बडनेरा प्रभागातील नगरसेवक, महानगरपालिका आयुक्त आणि विशेष करून स्वच्छता दूत काय तीर मारतात या रहिवाशांसाठी. ब्युरो रिपोर्ट, VCN न्यूज, अमरावती. वळूयात पुढच्या बातमीकडे. नदीच्या पात्रात अवैधरित्या विद्युत प्रवाह सोडून मासेमारी करणाऱ्या मासेमाराचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर सोबत असलेल्या जिवलग मित्रानं भीतीपोटी मित्राचा मृतदेह जमिनीत पुरून ठेवला होता. तिवसा तालुक्यातील अंबिकापूर नदीपात्रातील ही घटना तब्बल 7 दिवसांनंतर उघडकीस आली आहे. शुक्रवार दिनांक 21 जुलै रोजी सकाळी 8 वाजता तिवसा तालुक्यातील तारखेड येथील भोई समाजाच्या 2 व्यक्ती पोटाची खळगी भरण्यासाठी कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत
अंबिकापूर नदीपात्रात मासे पकडण्यासाठी आले होते. मात्र त्यांनी मासे पकडण्यासाठी विद्युत करंटचा वापर केला होता. नदीपात्रात वीज प्रवाह सोडत असताना त्यातच विजेचा शॉक लागल्यानं नागोरामजी डाहे वय वर्ष 26 राहणार तारखेडा याचा जागीच मृत्यू झाला. सोबतच असलेल्या घाबरलेल्या सहकारी मित्रानं आपल्यावर जोखीम येईल या भीतीनं भंबेरी उडालेल्या मित्रानेच त्याच्या मित्राचा मृतदेह घटनास्थळी सायल या जनावराच्या खड्ड्यात पुरून ठेवला होता. मात्र मृतकाचे नातेवाईकांना संशय बळावल्यानं व मृतकाची आई अन्नपूर्णा डाहे यांनी घटनेची तक्रार तिवसा पोलिसात दिनांक 25 जुलै रोजी दिली होती. त्या आधारे तिवसा पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत तारखेड येथील गोपाल रामकृष्ण कुहिटे वय वर्ष 21 राहणार तारखेड याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने या प्रकरणाची कबुली दिली व घटनास्थळी पोलिसांना नेऊन खड्डा दाखवला. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने खड्डा खोदून त्याचा जमिनीत पुरवलेला मृतदेह तब्बल 7 दिवसांनंतर कुजलेल्या अवस्थेत काढला. पोलिसांनी घटनास्थळीच मृतदेहाचं शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं असून घटनास्थळी नागरिकांसह नातेवाईकांनी गर्दी केल्याने दंगा नियंत्रक पथक व तिवसा व कुऱ्हा पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. घटनास्थळी चांगलाच तणाव निर्माण झाला होता. तिवसा व कुऱ्हा पोलिसांनी संयुक्त विद्यमाने ही कारवाई करत घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत राऊत, तिवसा ठाणेदार सतीश जाधव, कुऱ्हा पोलीस ठाणेदार गोरखनाथ जाधव यांच्यासह तिवसा तहसीलचे नायब तहसीलदार DT पंढरे उपस्थित होते. या संपूर्ण प्रकरणाविषयी तिवसा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश जाधव यांना पत्रकारांनी कॅमेरासमोर माहिती विचारली असता त्यांनी नकार दिलाय. तिवसावरून स्वप्नील उमप, VCN न्यूज, अमरावतीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. जय माता दी सेवा समिती व अग्रवाल यूथ क्लब परतवाडा यांच्या आयोजनात गेल्या 4 वर्षांपासून माँ वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी विशेष ट्रेनचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी तब्बल 1300 भाविक भक्तांना वैष्णोदेवीला घेऊन जाणाऱ्या या 21 डब्यांच्या रेल्वेला खासदार आनंद अडसूळ यांनी हिरवी झेंडी दाखवली आहे. रेल्वे प्रशासनाद्वारे या विशेष ट्रेनचं आयोजन केल्या गेल्यानं भक्तांसह आयोजकांमध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे. ही ट्रेन दिनांक 4 ऑगस्ट रोजी शहरात पुन्हा आगमन होणार आहे. जय माता दी सेवा समिती व अग्रवाल यूथ क्लब परतवाडा यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे गेल्या 4 वर्षांपासून माँ वैष्णोदेवी दर्शन यात्रेसाठी विशेष रेल्वेचं आयोजन केलं जातं. यावर्षी सुद्धा ही विशेष रेल्वे 28 जुलैला नवी अमरावतीवरून निघाली. या गाडीला हिरवी झेंडी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दाखवली असून यावेळी अमरावतीचे महापौर, उपमहापौर, नगरसेवक हे मान्यवर इथे उपस्थित होते. दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना सोडण्यासाठी त्यांचे नातेवाईक व मित्रमंडळी मोठ्या प्रमाणावर या स्टेशनवर उपस्थित होते. मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात ही ट्रेन आज वैष्णोदेवी दर्शनाकरता निघाली आहे. जय माता दीच्या नाऱ्यांनी संपूर्ण रेल्वे स्टेशन व परिसर दुमदुमून गेला होता. लोकांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण दिसून आलं. बघा काय म्हणतात यात्रेकरू व नागरिक. मग इथे जाण्याची संधी कशी कळली? मी असं कटोरा नाका फिरायला गेले मॉर्निंग वॉकला, तिथे बोर्ड वाचलं होतं पण तरी काही हिंमत झाली नाही. मग यांचा फोन आला, चालता का म्हणून टाले मॅडमचा. मग मी म्हटलं येते. मग त्यांनीच केलं माझं सर्व. तुमच्यासोबत कोण कोण आहे? टाले मॅडम, मी, ह्या काळे मॅडम आणि टाले सर. किती जणांचा ग्रुप आहे तुमचा? आमचा 4 जण आहे ना. माझं नाव संदीप बापूराव फणसे, राहणार आनंद विहार. आज मी पहिल्यांदा वैष्णोदेवीच्या दर्शनाला चाललो आहे. खूप आनंदाने वाटत आहे की वैष्णोदेवीचे दर्शन घ्यावे. आज पहिल्यांदा अमरावती मंडल अग्रवाल यूथ तर्फे आम्ही ह्या देवीच्या दर्शनाला जात आहे आणि आनंद आणि उत्साह आमच्याकडे आहे याच्या भरपूर आणि खूप मोठी पब्लिक पण आली आहे आणि खूप मोठा प्रतिसाद आहे ट्रेनला. तुमच्यासोबत कोण कोण आहे नेमकं? आमच्यासोबत 10 जणांची टीम आहे. सगळ्यांचे नाव सांगायला त्यांनी सांगितलं आपण वैष्णोदेवी जाऊ म्हणून. माझी पण इच्छा होती. मी माझ्या घरच्या लोकांना विचारलं आणि त्यांना विचारलं का बापू मी, माझी पत्नी वगैरे सगळे आम्ही सोबत जाऊ का? मोठ्या भावाने हो म्हटलं. म्हणून आम्ही बुकिंग केलं. इथली सोयीसुविधा तुम्हाला कशी वाटत आहे? इथची सुविधा एकदम चांगली वाटत आहे. आता नाश्ता वगैरे झालेला आहे. यावर्षी वैष्णोदेवी दर्शनासाठी 1300 यात्रेकरूंनी आपल्या नावाची नोंद केली. यावेळी संयोजकांनी दिली आमच्या प्रतिनिधीला अधिक माहिती.
जय माता दी सेवा समिती आणि अग्रवाल यूथ क्लब परतवाडा व दैनिक अमरावती मंडल आणि मातृभूमी यांच्या मीडिया पार्टनरशिपमध्ये मागील 5 वर्षापासून सतत वैष्णोदेवी यात्रा 28 जुलै ते 4 ऑगस्टपर्यंत यावर्षी ही यात्रा होणार आहे। यावर्षी जवळपास 1300 तीर्थयात्री विशेष ट्रेनद्वारे वैष्णोदेवी दर्शनाचा लाभ घेईल आणि यंदा जात असताना मार्गावर अमृतसर आणि वाघा बॉर्डर म्हणजे स्वर्ण मंदिर आणि वाघा बॉर्डर याचे दर्शन आम्ही तीर्थयात्र्यांना करून देऊ। मागील 5 वर्षात जवळपास आतापर्यंत 8000 तीर्थयात्री या विशेष ट्रेनद्वारे यात्रा करून चुकलेले आहे आणि आम्हाला सांगताना अभिमान वाटतो। पूर्ण विदर्भात एकमात्र हा असा आयोजन आहे जे विशेष ट्रेनद्वारे आम्ही वैष्णोदेवीला यात्रेकरिता जातो आणि यावर्षी समितीच्या तर्फे आयोजकांच्या तर्फे रेल्वे विभागाचं आणि रेल्वे विभागाचे CPTM रामचंद्रन साहेबांचं विशेष आभार आम्ही व्यक्त करू इच्छितो। ट्रेनमध्ये पूर्ण जेवण खाण्याची व्यवस्था भैरू महाराज करतात, त्यांची पूर्ण जवळपास 80 लोकांची टीम करते। बुकिंग यावर्षी बुकिंगला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला। फक्त 1300 यात्रेकरू जाऊन झाले, 200 जवळपास वेटिंगमध्ये आहे आणि जे लोक वेटिंगमध्ये आहेत त्यांना आम्ही पुढच्या वर्षी नेण्याचा प्रयत्न करू। लागोपाठ 5 वर्ष यात्रा आयोजन करायचा आमचा संकल्प होता, तो यावर्षी पूर्ण झालेला आहे। हा संकल्प जर वैष्णोदेवी मातेचा आशीर्वाद राहिला तर पुन्हा पुढच्या वर्षी आम्ही घेऊ आणि यात्रा प्रारंभ ठेवू आणि अमरावती जिल्ह्याच्या सगळ्या नागरिकांचा पण आभार व्यक्त करतो जे इतक्या मोठ्या प्रमाणावर आमच्यावर विश्वास दर्शवतात। या रेल्वेचा प्रवास कसा चालणार आहे आणि कुठे कुठे ती रेल्वे थांबणार आहे ही माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे। अभी यात्रा स्पेशल न्यू अमरावती से अभी नरखेड़ होते हुए आमला होते हुए इटारसी होते हुए भोपाल होते हुए ये जम्मू कश्मीर जाएगी और अभी अमरावती से हम लोग ड्राइवर विकास कल्ले, असिस्टेंट लोको पायलट मुन्ना कुमार गुप्ता, गार्ड मानकर ये लोग लेकर के अभी इटारसी तक हम लोग इस गाड़ी को जाएंगे। अगर ज़रूरत पड़ी तो हम लोग इटारसी तक भी गाड़ी को लेकर जा सकते। मेरे साथ में लोको पायलट साहब थे मिस्टर KP पाटिल। हम ये जो FTR जो स्पेशल गाड़ी है ये हम बंडेरा से लेके आए थे। बंडेरा से डिपार्चर था इसका 5:30 और यहाँ पे 5:50 पे गाड़ी पहुँचा है। फिर उसके बाद में ये अभी आमला स्टाफ लेके आगे जाएगा। या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना यावर्षी अमृतसर वाघा बॉर्डर या ठिकाणी सुद्धा भाविक भेट देणार आहेत। यावर्षी जवळपास 200 भाविकांना रेल्वेत जागा मिळाली नाही, त्यामुळे त्यांची निराशा आली, कारण या रेल्वेमध्ये 1300 भाविकांचीच सोय केल्या गेली होती व त्या सीट्स पूर्ण संपल्या होत्या। यावर्षी रेल्वे विभागानं 21 डब्यांची ट्रेन भाविकांसाठी उपलब्ध करून दिली हे विशेष। सकाळी दिलेल्या वेळेपेक्षा साधारणतः 1 ते 1.5 तास उशिराने ही ट्रेन नया अमरावतीवरून निघाली। ट्रेन निघायच्या अगोदर रेल्वे स्टेशनवर आयोजकांकडून शुभेच्छा व निरोप समारंभ घेण्यात आला। यावेळी खासदार आनंदराव अडसूळ, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या तिकले, महानगरपालिका नगरसेवक, शिवसेना व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी या समारंभात एक पाहण्यालायक गोष्ट जी अनपेक्षित रूपे घडली। अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ हे भाषणासाठी उभे असताना सेनेचे नगरसेवक व पदाधिकारी आपल्या जागी उभे राहिले, मात्र भाजपाचे नगरसेवक व पदाधिकारी आपल्या खुर्च्या सोडायला काही तयार नव्हते। या दृश्यावरून खूप काही विरोधाभास या ठिकाणी दिसून आलाय। नया अमरावती रेल्वे स्टेशनवरून मोठ्या उत्साहात व जोशामध्ये मा वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांना त्यांच्या प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। नया अमरावती रेल्वे स्टेशनवरून रेल्वे निघाल्यावर सोडायला आलेल्या भाविकांच्या नातेवाईकांनी व मित्रांनी VCNला दिल्या आपापल्या प्रतिक्रिया। ही ट्रेन 28 तारखेला निघून 4 ऑगस्टला अमरावती येथे परतणार आहे।
4 ऑगस्टला परतल्यावर सर्व भाविकांचे आजप्रमाणेच जंगी स्वागतही करण्यात येणार आहे। या सर्व भाविकांना VCN न्यूज तर्फे त्यांच्या धार्मिक प्रवासाकरता शुभेच्छा देण्यात आल्या आहे। ब्युरो रिपोर्ट VCN न्यूज अमरावती। तर मराठी बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, बघत रहा VCN न्यूज। आप देख रहे हैं VCN न्यूज, आपका विदर्भ, आपके समाचार। घरची शान घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान। कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी गृहलक्ष्मी। ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी। अहो पण काय केलं तिच्यासाठी, म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी। आनंद एका स्त्रीचा, अगं बाई गृहलक्ष्मी। आप देख रहे हैं VCN न्यूज, आपका विदर्भ, आपके समाचार। विश्रांतीनंतर मी आशिष पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। वळूयात पुढच्या बातमीकडे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे विशेष पथकानं मसानगंज परिसरात धाड टाकत 10 जुगाऱ्यांना ताब्यात घेतलंय। दरम्यान 7,000 रोख सहित 9,000चे मोबाईल ताब्यात घेण्यात आले। स्थानिक नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मसानगंज परिसरात शुक्रवारी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान पोलीस आयुक्त यांच्या विशेष पथकाद्वारे गुप्त माहिती मिळताच जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई करण्यात आली। या कारवाईत जुगार खेळताना 10 आरोपींना अटक करून 7,000 रुपये रोख व 8 ते 9,000 रुपयांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत। या कारवाईत पोलीस आयुक्त यांच्या विशेष पथकाचे API उज्ज्वल इंगोले, PSI अमोल मुंडे, ASI प्रकाश राठोड, जावेद अहमद, जीवन मकेश्वर, मीरा उईके, भाग्यश्री परदेसी, वर्षा नगरकर, अमर कराळे, चेतन कराळे, प्रकाश राठोड, आबिद शेख, शशिकांत गवई, बंटी काजदेकर, रवी लिखितकर तसेच संदीप चव्हाण यांनी कारवाई केली आहे। आज रोजी माननीय CP साहेबांच्या पथकाला माहिती मिळाली होती की मसानगंजमध्ये काही लोक जुगाराचा खेळ खेळत आहेत। त्यावरून आम्ही मसानगंज येथे जाऊन रमेश यांच्या घरासमोर जे लोक जुवा खेळत बसले होते त्यांच्यावर कारवाई केली आहे। त्यांच्याकडून जवळपास 6,400 रुपये नगदी, त्याचप्रमाणे त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आलेले आहे। एकूण 7 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत आणि एकूण 10 रुपये अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यावर आम्ही पुढील कारवाई करत आहोत। वळूयात पुढच्या बातमीकडे। स्थानिक विलासनगर परिसरातील खासगी बांधकाम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळल्यामुळे 4 मजूर जखमी झाले आहे। जखमींपैकी 2 गंभीर जखमी मजुरांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। स्थानिक विलासनगर परिसरातील सिंधी चौक कॉटन मार्केट रोड या मार्गावरील जितू सेवानी यांचे भवानी प्लायवूड या दुकानाच्या स्लॅबचं बांधकाम सुरू असताना अचानक शुक्रवारी 5 वाजेच्या दरम्यान स्लॅब कोसळला। या घटनेत अतिश तायडे व रामेश्वर चिचाण दोन्ही राहणार विलासनगर या युवक मजुरांना गंभीर दुखापत झाली असून प्रकाश गायकवाड, संतोष सोनकुवर राहणार गोपालनगर यांना किरकोळ दुखापत झाली आहे। गंभीर जखमींना तात्काळ अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत।
वळूयात पुढच्या बातमीकडे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनात मतदानाचा अनुभव घेता यावा तसेच मतदानाचे महत्त्व लक्षात यावे याकरता अंजनगाव बारी मार्गावरील टायटन्स पब्लिक स्कूलमधील इयत्ता 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांनी लोकशाहीत आपल्या मतदानाचा अधिकार कशा प्रकारे वापरावा हे जाणून घेतलंय. स्थानिक अंजनगाव बारी मार्गावरील टायटन्स पब्लिक स्कूलमध्ये शुक्रवारच्या दिवशी इयत्ता 5वी ते 8वीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकशाहीत आपल्या मतदानाचा अधिकार कशा प्रकारे वापरावा याचं प्रात्यक्षिक देण्यात आलं. या विद्यार्थ्यांनी याचा अनुभव घेतला असून टायटन्स पब्लिक स्कूलमध्ये याचं प्रशिक्षण देण्यात आलं असता विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा यावेळेस उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी व शाळेच्या प्राचार्य श्वेता पैठणकर यांनी दिली आहे अधिक माहिती. पब्लिक स्कूलला स्टुडंट्स काउन्सिल 2017-18चे इलेक्शन झाले. सगळ्या मुलं जितके 1 पासून 8वी पर्यंत आहे सगळ्यांनी आज इलेक्शनमध्ये सहभाग घेतला. एक डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये इलेक्शनची पद्धत जशी आपल्या कंट्री इंडियामध्ये आहे तशीच पद्धत आम्ही पूर्ण शाळेत आज राबवली. त्याचा मागचा उद्देश होता की इलेक्शन्स कसे घडतात, कॅम्पेनिंग कसं असतं, लीडर कसा निवडावा, लीडर्सच्या क्वालिटीज काय असतात, मुलांना हे आतापासून बिंबवण्याकरता आम्ही हे इलेक्शन शाळेमध्ये घेतले. त्याच्याकरता व्हेरियस पोस्ट शाळेने क्रिएट केल्या होत्या. प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, सेक्रेटरी, कल्चरल हेड, स्पोर्ट्स हेड, हेरिटेज इंडिया हेड, एक्झिक्युटिव्ह हेड्स असे सगळे पोस्टवर मुलांची आज निवड झाली. सगळ्या मुलांनी आपल्याला आवडतो तो लीडर पद्धतशीर वोटप्रमाणे केले. त्यांचे नावं सिग्नेचर घेऊन पेरेंट्सच्या उपस्थितीमध्ये हा इलेक्शन्स घेण्यात आला. पेरेंट्स याचे विटनेस आहेत की त्यांनी मुलांनी आज काय सगळं केलं आहे. सगळ्या मुलांच्या सह्या घेण्यात आल्या आणि पोस्ट डिक्लेअर करण्यात आल्या. पूर्ण सहनिशा करून काउंटिंग करून वोट्स काउंटिंग एका विशिष्ट पद्धतीने करून. वळूयात पुढच्या बातमीकडे. शिरखेड तालुक्यातील आकतवाडा येथील रहिवासी असलेल्या एका 25 वर्षीय तरुण शेतकऱ्यानं आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. आत्महत्येच्या कारणाचा तपास शिरखेड पोलीस लावत आहेत. शिरखेड तालुक्यातील आकतवाडा येथील सागर जीवनराव बिडकर वय वर्ष 25 या तरुण शेतकऱ्यानं आपल्या राहत्या घरी एकटा असताना एंड्रिंग घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचं कारण अद्यापही कळू शकलं नसल्यानं त्याच्याकडे 3 एकर शेती असून लहान भाऊ व आई असा परिवार आहे. विष घेतल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी त्याला नेरपिंगळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केल्यानंतर पुढील उपचारासाठी अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. अमरावती जिल्हा तैलिक समितीच्या वतीनं समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असून यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू करिअर निवडण्यापूर्वी नेमका कोणता विचार करावा या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. अमरावती जिल्हा तैलिक समिती काँग्रेसनगर अमरावतीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात वाणिज्य प्राप्त केलेल्या व स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात येतोय. हा सोहळा दिनांक 30 जुलै रविवार रोजी सकाळी 11:30 वाजता स्थानिक टाउन हॉल नेहरू मैदान येथे आयोजित करण्यात आलाय. करिअर निवडताना पाल्य तसेच त्यांचे पालक यांच्यामध्ये द्विधा मनस्थिती दिसून येते. परिणामी अनेक वेळा चुकीचे निर्णय अंगलट येतात. ही बाब लक्षात येता यावर्षी करिअर निवडण्यापूर्वी नेमका कोणता विचार करावा या विषयावर भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी व जिल्हा परिषद अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत. अमरावती जिल्हा तैलिक समितीचे अध्यक्ष मधुकर सव्वालाखे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर उपस्थित राहणार असून त्यांचे सुद्धा मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. याबाबत आयोजकांनी अधिक माहिती दिली आहे. अमरावती जिल्हा तैलिक समिती अमरावती यांच्या वतीनं दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य असा सत्कार सोहळा आम्ही आयोजित करत असतो. यंदा हे आयोजनाचे 9वे वर्ष आहे आणि यावर्षीही असाच दिमागदार सोहळा 30 जुलै रविवार दिनांक 30 जुलै रोजी टाउन हॉल येथे सकाळी 11:30 वाजता आयोजित केलेले आहे. यावेळेस जवळपास आमच्या समाजातील तेलीत समाजातील गुणवंत विद्यार्थी त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, पत्रकारिते क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे अशा सर्वांचा दिमागदार सोहळा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून आपल्या अमरावती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू माननीय श्री मुरलीधरजी चांदेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. आणि त्यासोबतच जे प्रमुख व्याख्यान राहणार आहे विद्यार्थ्यांच्या करिअरच्या बाबतीत जे मार्गदर्शनपर जे करिअर व्याख्यान राहणार आहे
ते अमरावती जिल्हा परिषदचे CEO श्री कुलकर्णी साहेब, किरण कुलकर्णी साहेब, डॉक्टर किरण कुलकर्णी यांचं प्रमुख व्याख्यान विद्यार्थ्यांना उद्देशून राहणार आहे। यावेळेस जवळपास आम्ही 150 विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि असा भव्य आणि दिव्य असा हा सत्कार सोहळा जो आयोजित केलेला आहे त्या सोहळ्यास सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून आम्हास सहकार्य करावे अशी मी अमरावती जिल्हा दलित समितीतर्फे सर्वांना विनंती करतो। वळूयात पुढच्या मोठ्या बातमीकडे। महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागानं सत्र 2017 व 18 पासून वर्ग 5वी ते 8वी करता शारीरिक शिक्षण या विषयाच्या तासिकांमध्ये कपात केली आहे। त्याला विरोध करत महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण कला व संगीत विषय बचाव कृती समितीनं स्थानिक हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं। महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण कला व संगीत विषय बचाव कृती समितीद्वारे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने सत्र 2017-18 पासून वर्ग 5 ते 8वी करता शारीरिक शिक्षण या विषयाच्या 4 तासिकांची कपात करून आठवड्यात केवळ 2 तासिका ठेवण्यात आल्या आहे। या बाबीचा विरोध केलाय। त्यामुळे महाराष्ट्रातील 50% शारीरिक शिक्षण तसेच शिक्षक वर्कलोड अभावी भविष्यात अतिरिक्त होऊन नोकरी सुद्धा गमावू शकतात। तसेच शालेय विद्यार्थ्यांचा शारीरिक शिक्षण विषयाच्या माध्यमाने होणारा सर्वांगीण विकास खुंटला जाऊ शकतो। विद्यार्थी शारीरिक, मानसिक, बौद्धिक तसेच सामाजिकरित्या परिपूर्ण संयमी न होता त्यांच्यामध्ये मानसिक दुर्बलता विकसित होऊ शकते। या सर्व कारणानं महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण कला व संगीत विषय बचाव कृती समिती गेली 3 महिने महाराष्ट्र शासन शिक्षण प्रणालीमधील माननीय आयुक्त शिक्षण विभाग पुणे, माननीय संचालक प्राथमिक माध्यमिक शिक्षण विभाग पुणे, माननीय संचालक विद्या प्राधिकरण पुणे तसेच माननीय आयुक्त क्रीडा विभाग बालेवाडी पुणे या सर्वांना संबंधित विषय संघटना तसेच उपरोक्त कृती समितीच्या वतीनं 2-3 महिन्यातून निवेदन देण्यात आलं। तसेच मुंबई मंत्रालय येथे विनोद तावडे तसेच माननीय प्रधान सचिव नंदकुमार यांनाही दोन्ही संघटनेने निवेदने दिली आहेत। मात्र मागील 2 महिन्यांच्या शालेय सुट्टीच्या दरम्यान उपरोक्त एकाही अधिकारी वर्गानं तासिका कपाती संदर्भात निवेदनाला 2 ओळीचं स्पष्टीकरण किंवा कुठलीही कोणत्याही विषयाच्या संघटनेसोबत चर्चा घडवून आणली नाही। त्यामुळे शेवटचा प्रयत्न म्हणून 14 जून 2017 रोजी पुणे येथे माननीय संचालक विद्या प्राधिकरण पुणे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आलं होतं। या विषयाबाबत स्थानिक हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करत उपरोक्त विषयास समर्थन करत संबोधलंय की शारीरिक शिक्षणाच्या तासांमध्ये कपात केली तर योग व्यायाम करणं आवश्यक असा प्रचार का केला जातोय। थोडक्यात महाराष्ट्र देशाच्या विरोधात जातोय असं म्हणत त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय। महाराष्ट्राची जी परंपरा आपली आहे पूर्ण हिंदुस्थानामध्ये ती परंपरा प्रसिद्ध आहे आपली महाराष्ट्राची। शिवाजी महाराज, निर्णय लोकांनी, समर्थ स्वामी महाराज निर्णय खेड्यामध्ये आखाडे काढले। आखाड्याच्या द्वारा लोकांना तयार केलं आणि मावळे म्हणून शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये दाखल झाले। याचा अर्थ असाच की शारीरिक शिक्षणाच्या द्वारे देश सेवा होते, देशभक्ती होते, राष्ट्रप्रेम होते आणि सेवाभाव होते। या पत्रकार परिषदेमध्ये शिवदत्त ढवळे, संतोष अरोरा, अजय आळशी त्याचबरोबर सचिव माधुरी चेंडके व प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य हे उपस्थित होते। वळूयात पुढच्या बातमीकडे। 3 महिन्यांपूर्वी 4 बालकांचा मृत्यू प्रकरणात पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलं होतं। याच प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी नाशिक येथून 4 डॉक्टरांची टीम पीडीएमसीच्या तपासणी करता आली आहे। ही तपासणी तब्बल 4थ्यांदा करण्यात येत असून पीडीएमसी वैद्यकीय महाविद्यालयाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे। अमरावती शहरातील पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय येथे गेल्या अनेक दिवसांपासून चालत असलेला भोंगळ कारभार हा ज्यावेळी 4 बालकांचा जीव डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गेला तेव्हा चव्हाट्यावर आला। त्यामुळे शहरातील वातावरण सुद्धा तापलं। प्रत्येक व्यक्ती पीडीएमसीच्या नावानं व तेथील वैद्यकीय उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर संशयाच्या नजरेनं बघत होता। अमरावती पोलीस वैद्यकीय अधिकारी व प्रशासनानं या संपूर्ण प्रकरणाकडे बारीक लक्ष देत होते। पीडीएमसी मधील डॉक्टरांवर त्यांच्या कार्यकुशलतेवर जनता ताशेरे ओढते आहे। त्यामुळे पीडीएमसी डॉक्टरांनी सुट्टीवर जाणे, राजीनामा देणे
हे सर्व प्रकार गेल्या 3 महिन्यांपासून सुरू केले आहे. डॉक्टरांकडून झालेल्या हलगर्जीपणावर पीडीएमसीचे वैद्यकीय प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी जनतेनं केली होती. त्यामुळे अमरावतीमध्ये पीडीएमसीची पाहणी करण्याकरता आज नाशिकवरून डॉक्टरांची 4 जणांची टीम दाखल झाली. गेल्या महिन्यात सुद्धा दिल्लीवरून 3 वेळा डॉक्टरांची टीम येऊन गेली आहे आणि त्यांनी संपूर्ण पीडीएमसीची पाहणी केली आहे. त्याच अनुषंगानं नाशिकची टीम आज अमरावतीत डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करण्याकरता आली आहे. चौथ्यांदा पाहणी करणाऱ्या या टीमचा रिपोर्ट हा पाहण्यासारखा असेल. ब्युरो रिपोर्ट, VCN न्यूज, अमरावती. तर हे होतं आजचं मराठी बातमीपत्र. मराठी बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. विदर्भाशी जुळलेले ज्वलंत प्रश्न जाणून घेण्यासाठी बघत रहा VCN न्यूज. नमस्कार.